सालाबादप्रमाणे याही वर्षी पुण्यतिथीचं या ठिकाणी आयोजन आहे. पण एक पहिलाच प्रश्न असा आहे की यावर्षी विशेष काय आहे? पवित्र ते कुळ पावन होतो देश जेते हरीचे दास जन्मे घेते, अशी आगळी वेगळी ओळख या परिसराची संपूर्ण देशाला करून देणारे असे अलौकिक वारकरी अधर संत महंत साधू सद्गुरू यांच्या जन्मण्याने वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला परिसर आहे. आणि अशा पवित्र परिसरामध्ये जर क्षेत्र हे अलौकिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. ओम श्री गुरु चैतन्य बाळनाथ महाराज माऊली महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही पवित्र भूमी आहे. आपला प्रश्न यावर्षी विशेष असण्याचं कारण म्हणजे थोर संत 20व्या शतकातील सद्गुरू संत माऊली महाराज यांचं हे 25वे पुण्य स्मरण उत्सव आहे. रौप्य महोत्सव समाधी सोहळा. आणि हा रौप्य महोत्सवी समाधी सोहळ्याचं औचित्य साधून सर्व भक्तांनी आंतरराष्ट्रीय ख्यात कीर्त असणारे परमपूज्य आदरणीय भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं केलेलं आयोजन हे विशेष या सप्त्याचं आकर्षण असल्यामुळे मी आपल्या सर्व सद्भक्तांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वचनामृतातून शिवकथेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तो आशीर्वाद आपण सर्वांनी घ्यावा. कीर्तन प्रवचन श्रवणाचा आशीर्वाद घ्यावा. महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. प्रारंभ आहे तर किती जे भाविक भक्त आहेत ते आजपासून पुढील 8 दिवस 7 दिवस किती भाविक या ठिकाणी येतील अशी तुम्हाला शक्यता वाटते? त्यांचं कशा पद्धतीनं नियोजन आहे? सध्या पावसाचे दिवस आहे. तर आज अखंड हरिनाम महोत्सवाची सुरुवात आहे आणि उद्यापासून पंडित प्रदीपजी मिश्रा यांचं शिवमहापुराण कथा 1 ते 4 या वेळेमध्ये होणार आहे. आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आस्था चॅनलच्याद्वारे आपण सर्वांनी पंडित मिश्रांची महाशिवपुराण कथा आपण त्यांच्या कथेला अशा अलौकिक गर्दी पाहतो. आणि हा अलौकिक गर्दीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण भक्तांच्या सोयीसाठी 5 लाख स्क्वेअर फूट असा वॉटरप्रूफ मंडप निवाऱ्यासाठी दिलेला आहे. भोजन मंडप दिलेला आहे. अशा पद्धतीनं भाविक भक्तांची सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जे भाविक असतील त्यांना आपल्या या माध्यमातून काय आवाहन असेल? काही नाही, हा भक्ती पर्व काळाचा आणि या श्रवण भक्तीचा अखंड हरिनाम महोत्सवाचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा. आपल्या सर्वांच्या जीवदशेचा बांधून भक्ती प्रेमाची सुखाची अनुभूती आनंदाची प्राप्ती आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी असं मी सर्वांना आवाहन करतो.